समोर सूर्य बघा. ती अंगाला लागली ना की माती लावायची. तुम्हाला ही छोटी छोटी रोप आहेत ना, ती कोयत्याने मारली की होतील. तिकडं हा तर हे बघा, हे सारण, त्याच्यामध्ये कोबी टाक. काय झालं अबू? बघा स्टाईल. हे बघ, सगळं सुकलंय. दोघं कुठे गेले? शेरो, वाघ्या. दमलेत बघ ते. बापरे, हे बघा दोघं जण काय दमलेत बघ. नुसते उधळत आहेत घोडे नुसते आमचे. आम्ही आज सकाळी सकाळी शेण जमा करायला आलो होतो, तर या गवतामध्ये दिसलं भरपूर शेण आहे, त्याच्यामुळे वर चढलो. मग समोर सूर्य बघा. गेले रानात, गेले वरती. येतील ते. कुठल्या साईडला गेले? आपल्या घरातलं शेण संपलंय ना झाडांना घालायचं, तर हे बघा, ही अर्धी गोण तर भरले. सकाळी सकाळी आला का बरं वाटतं ना. हे इथंच भरपूर आहे गवतामध्ये पडलेलं. हे बघा, वाटेने पण भरपूर जमा केलं. सुकं सडसडीत शेण आहे. आपण चुलीला पण लावू शकतो आणि झाडांना पण होईल आपल्याला. तर जमा करून घेते फटाफट. हे चला वाघ्या, दमला? चला बेटा, बघ दमला बघ, बसला खाली. हा, श्वास घे आणि मग ये. चल, बस 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 बस. चला घरी पाणी पिऊया आपण, घरी जाऊ ना. काय बाबा धावतात ना. वाघ्याला बांधलेलं होतं, पण त्याची गाठ सुटली चायनीची, आणि मग जो धावत गेला तर जाऊ देत. दमलाय बघा आता. दमल्यावरती असं खाली बसतो, श्वास घेतो, परत धावतो. आता धावू नका बेटा, चला हळूहळू या, हळूहळू या. हा, हळूहळू या. मस्ती काय यांची संपणार नाही. हे बघा, हे असे उधळणारे घोडे आहेत आपले दोघं पण. आता घरी जायचं. चला, शेण पण भरपूर मिळालं आपल्याला. अजून आहे तिथे, पण म्हटलं वज झालं, एवढं जड न्यायला परत भारी पडेल ना. एक पिशवी तिथे अजून पुढे जमा करून ठेवले, ती मी घेईन. आता ही गोवणी कुणाला ठेवून घेतले. ते बघा, घोडे आपले गेले जंगलामध्ये. हे असे बघा धावतात. हा, रानावनात भटकणारे आहेत ते जंगली. आणि रस्त्याचं काम तुम्हाला दाखवलं थोडंसं. हे बघा, हे गटाराचं सगळं आणून पडलंय सामान वगैरे. हा आपला जुना रस्ता आहे. हा पण खोदतील ना, हा पण खोदणार ना सगळं. हा, तेच चाललंय काम, जोरात चाललंय. चला आता जाऊया घरी, पटापट घरी जायचंय. चालत चालत भरपूर लांब आलो आम्ही. किती? हा, मग आपला रोजचा रस्ता आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय वाटत नाही ना, एवढं आपण चाललो असं वाटत नाही. की बघ, खडी बिडी पडले. केवढं मस्त झालं आमच्या इथे. चला रे, चला घरी चला. वाघ्या दमतो जास्त, थोडासा वीक आहे ना वाघ्या आपला. आता डायरेक्ट घरी जातील. मग डायरेक्ट खाली जातील, ढोंब्याला पुरायला टॉम्याकडे. यायला ना पाणी. पाय बघ घाण करून आले. चला चला जाग्यावर चला. हा, बसा खाली, बसा खाली. खाऊ हवाय, खाऊ हवाय. हा, टोस्ट हवाय, टोस्ट हवाय. बसा खाली, खाली बसा. इतके दमलेत ना दोघं जण, बाप रे, भरपूर धावलेत. अबू वर जा, जा वर बेडवर बस. जा बेडवर जा. जा, दमला पूर्ण माझा. ओगो माझा वाघ्या कमजोर आहे हो, त्याच्यामुळे मला ह्याची जरा चिंता वाटते. शेरूचं काय नाही, हा जरा वीक होता ना लहानपणी आणला तेव्हा. बघा कशी जीभ, बघा थकलाय तर जीभ बघा कशी बाहेर आले. पाणी पी, पाणी पी, पाणी पी. हो हो हो. भूक लागली, भूक लागली धावून धावून. टोस्ट दिले, टोस्ट. त्यांना आवडतं ते टोस्ट. हे टोस्ट आहे ना, त्यांच्यासाठी खास आम्ही आणतो बाजारात ना. हा पाण्याचा वाडगा पण पुढं कर, खाऊ दे त्यांना. दमले बिचारे. बस एवढे 10-15 मिनिटं एवढे खेळले तरी बस झालं ना.
किती एनर्जी वाया गेली बाप रे. बस झालं वाघ्या जाम दमलाय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. स्वेटर काढलेला आहे, थंडी आहे कडाक्याची पण आम्ही आता चालत चालत आलो ना वरनं, त्याच्यामुळे अशी गरमी झाली शरीरामध्ये, काढून टाकलं. भरपूर शेण आणलेलं आहे. आपल्या घरातलं शेण आहे ना, संपायला आलं होतं. झाडांवर लागतं ना घालायला, अजून आपली झाडं बाकी आहेत घालायचं म्हणजे शेण बिण. त्याच्यामुळे सकाळी सकाळी गेलो आणि किती 1-1.5 गोणी शेण आणलेलं आहे. 2 पिशव्या नेल्या मोठ्या मोठ्या भरून आणल्या. तुम्हाला पाहिजे दाखवते नंतरला. शेणाची जागा चेंज केलेली आहे. ते आपले कोकमाई झाड आहेत ना, तिथे आता नेऊन टाकलेले आहेत. आता नारळाच्या इथे पण शेण पडलेलं आहे ना, ते आधीच आहे. ते आता बसून आहे ना सगळं बारीक करून घेते. म्हणजे आज जाणं गरजेचं होतं आणि झाडांसाठी हे सगळं करावं लागतं. म्हटलं आता 2-4 दिवस फेऱ्या मारल्या ना की शेण पण आपल्याकडे भरपूर मिळेल आपल्याला असं. आणि चांगलं शेण मिळालेलं आहे. गाईचं बैलाचं असतं ना ते शेण आहे. म्हशीचं वगैरे शेण आम्ही घेत नाही, कारण त्याच्यामध्ये ना किडे पडतात. त्याच्यामुळे ते आम्ही लांबत ठेवतो, जास्त घेत नाही. पण भरपूर शेण मिळालं एका फेरीमध्ये. तर चला आता घरातल्या कामाला सुरुवात करूया. सकाळी उठलो ना ते पहिला आम्ही गेलो होतो शेण जमा करायला. नंतर मग एकदा ऊन आलं ना का राहून जातं. मग त्याच्यावेळी सकाळी सकाळी म्हणजे आपला कसं मॉर्निंग वॉक पण होतो आणि शेण पण मिळतं. लाकडं जमवायचं पण काम कालपासून चालू केलेलं आहे. आता जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने लाकडं वगैरे जमा करायची. आपल्याला काही जास्त नको आहेत, हा पावसाळा निघेल ना एवढीच लाकडं फक्त आणायची. जास्त काय त्याला म्हणतात, लालच करून पण मतलब नाही आहे. गरजेपुरतं जमा करून ठेवायचं, बस झालं. आता हे दोघंजणं शांतपणे बघा बसले. आता काही चिंता नाही. आपण घरातलं पटाट काम करून घेऊया, कारण पाण्याची गाडी पण आता येणार आहे. त्याच्यामुळे सगळं आता आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. आज आपल्या कुणाला की नाही सुट्टी आहे, त्याच्यामुळे माझी अशी घाई गडबड नाही आहे. सगळं निवांत करायचं आहे. चला चहा पिऊया. केर कचरा आमचा काढून झालेला आहे आणि बागेमध्ये बघा किती केर कचरा पडलेला आहे. पालापाचोळा. रूम मध्ये बाकी आहे ते मारायला. कुठलं हॉलमध्ये बाकी आहे? कुणाला हॉल फिरून दे. हां चालेल. हां तर कुणालच्या बाबा ना हे करतायत, काय खाज खुजली काय म्हणतात त्याला, कुवळे. जबरदस्त ह्याच्यानी खाज येते. शेंगांसारखे असतात. शेंगा नाही, ह्याच्या चिंचसारखे दिसतात ते बघा. ह्या फ्री मध्ये अशा ह्या चिंच हव्या असल्या तर घेऊन जा. भरपूर वेली इथं होता रुजलेला. त्याशी कुणालच्या बाबाला पण ती वेल म्हणजे खुजली लागली होती ती. हे बघा बाई, खाली लांब उतरायला बाई. ते तिथेच पडले ना एकदा ते वाऱ्याने उडतात ते. पडले ना एकदा. हां चिंता नाही तिथे. नाही पण आतमध्ये बियाणं असे ना रुजेल परत पावसातनं. आणि ते अंगाला लागली ना की माती लावायची. तुम्हाला उपाय पण सांगते. खाजवायचं नाही, तेल बिल काय लावायचं नाही, सरळ माती लावायची. बारीक माती असेल ती लावायची, मग ती लगेच आहे ना खुजली आपली निघून जाते. खाज खुजली बोलतात, खाज खुजली. जबरदस्त ते का त्याचे काम चालू होतं ना इथे, त्यावेळेस लागलं होतं. आणि ह्या वेली कशा असतात त्या आपण काय करू शकतो. म्हणून ते हे रानात जाताना नाही कपडे वपडे घालतात, पॅक होऊन जातात ते. मग केस बिस सगळं पॅक करून जातात. तुम्हाला मी दाखवते, जवळून दिसते का बघूया. त्या बघा त्या हिरव्या हिरव्या बघा चिंचेसारखं आहे ना हे. जमिनीत आहे ना तिथे ते होणार, ते आता बाहेर येणार. उडणार नाही ना. उडणार नाही. काय पडलं आणि आडा पण बघा आपला झालाय ते बघ तिथे काल बांधून. हां ते बघा समोर लटकतात. आडा झाला बघा पॅक करून. आता हा परिसर झाडायचा आहे पण आज नको. आता मला भूक लागलेली आहे. जर का मी आता हे झाडत बसली ना मग मला अजून जबरदस्त भूक लागेल आणि मग मी चक्कर येऊन खाली पडीन. त्यामुळे आज नको, उद्यावरती ढकलूया हे काम. ही लाकडं तिथेच राहू दे. हे हे केलेलं हे मुंग्यांचं वारूळ, हे मुंग्यांचंच आहे ना. अच्छा हां पण ते माती बघ एवढे आले. हां ती राहू दे. त्या कडीपत्त्याच्या झाडाला आहे इथे पण. आपलं बघा कडीपत्त्याचं झाड आहे, लावलेलं होतं ना मी. आता छान झालं आहे बघा. म्हणजे जगेल असं मला वाटत नव्हतं पण जगलं. त्याला पाणी बिणी पण आम्ही काय नाही टाकत, पावसाच्या पाण्यावर जगलं आहे ना. हा गुलाब घे कटिंग करून. कशी अवस्था झाली ना झाडांची. थंडीमध्ये सगळं पान गळती होते ना, कसं दिसतंय बघा. बेकार दिसतं सगळं. घेऊन आहे ना, कट करून टाक. हां हां बागेतलं काम करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आमचं म्हणजे कसं होतं तुम्हाला सांगते. आता मी ना फक्त त्या ही खास खुजलीच्या बिया आहेत ना त्या बघायला मी इथे आली होती. झाडू बघा तिथेच पडलेली आहे. आणि इथे आली, हा पुदिना आहे ना तिथे जरा बघितलं, सगळं साफ वगैरे करून घेतलं. म्हणजे अनप्लॅन बोलतात तसं आहे सगळं. प्लॅनिंग असं काही नव्हतं. ही वेल आहे ना इथे आपली ह्याची वेल आहे, काय त्याला म्हणतात,
चवळीची म्हणजे वालीच्या शेंगांची वेल आहे ती खाली पडली होती आणि त्याला शेंगावरी पण छान अशा भरपूर आहे ना आलेल्या आहेत. पुदिना आहे ना, त्याचं सगळं रुजलेलं आहे ते. तर ते सगळं जरा साफ करून घेतलं. आता माती आणले घमेलावर, ही बघा माती अशासाठी आणले. तिकडे एक चिबूडची वेल आहे ना रुजलेली आहे, आपोआप रुजली ती, आणि त्याला एक लहानचं फळ पण दिसलंय आणि त्याचं जो मूळ आहे ना त्या मुळाची माती बिती काही नाही आहे. त्याच्यामुळे ती माती आता आणली. म्हणजे वेल चांगली आहे तर म्हटलं जरा घालूया, त्याला काय करायचं नाही आहे, फक्त मातीच घालायचे आणि पाणी वगैरे पण जातं आहे त्या वेलीकडे, तर म्हटलं करू आपण. तर ते जरा साफ करून घेते. रानबिन आलेलं आहे पुदिन्यामध्ये, तेच म्हटलं जरा पटकन आता आलं तर क्लीन करून घेऊया. आणि कुणालच्या आता काठी आणायला गेले. हे काय आणलं ह्याच्यासाठी, वेलीसाठी. ही अशी सगळी कामं आता छोटी मोठी बघा चालू असतात, करायचं काय करणार. हे जरा इकडे साफ करून घेतो. इथे ना हे पाणी पडतं ना बेसिनचं आपल्या, त्याच्यामुळे सगळं रान वगैरे ना इथं उगवतं, त्याच्यामुळे वरच्यावर इथे की नाही साफ करावं लागतंच. बारीक सारीक असतात वेली बिले जात त्या. तेव्हा ते झालका घेऊन आले ते त्या वालीच्या शेंगांना लावायला. तुम्हाला मी हे आणलं बांबूची झालका. आणि ती बघा माझे झाडू कुठे पडले तिथंच, सगळं तिथं टाकलं. लक्ष गेलं तर म्हटलं हेच करूया आता. एवढं कामं असत ना की आपल्याला वेळ कमी पडतो, असं आहे ते. पुदिना बघा किती छान झाला आहे, तो मस्त झाला ना पुदिना. इकडे लावणं मोठीवाली ह्या साईडला लावणं. असं इकडे लांबच घेतात दिवाळापासून, जवळ नको आहे. ह्या बघा शेंगा कशा धरल्यात त्या. ह्या शेंगा सगळ्या जमिनीला टच झालेल्या होत्या, दिसत पण नव्हत्या. आत्ता मी त्या वर केल्या. त्यांना म्हटलं पहिला काठी लावा, कारण ही काठी ना खराब झाली, ती पडले खाली. आणि वेल आहे ना चांगली आहे ती, जगले तर म्हटलं कशाला काढायची, त्याच्यामुळे म्हटलं राहू देत. ही बघा कशी हिरवीगार वेल आहे पण त्याला वाड्याला आधार नाही. अगं शेंगा धरल्यात. पुदिना तुम्हाला दाखवते. हा बघा पुदिना कसा मस्त असा बहरला आहे पुदिना. पडणार नाही. हां, आणि ह्याच्यामध्येच हे बघा टोमॅटोचं रोप पण रुजलं आहे. आणि रोप बघा किती छान आहे, हेल्दी रोप आहे, एकदम हेल्दी. त्याला पाणी बिणी काय नाही आम्ही घातलेलं, ते आपोआप हे झालेलं आहे. अजून पण इथे आहे. हे बियाणं वगैरे पडतं ना आपोआप, मग ते रुजतात ते. ही वेल वर करायला पाहिजे, खाली गेली वाटते पायपाच्या. हां, ह्या साईडला घे, तिथे नको, घराजवळ ह्या साईडला मागं घे. ती वेल आपण कशी मागे फिरवता येईल ना. हां, घराजवळ नको. बरोबर आहे ते. त्या साईडला येणार पण ते उंच नाही वाटत आहे, काठी मोड जरा. राहू दे तेवढी हां, उंचच राहू दे तेवढी. उंच जाऊ दे. एवढी अशी गोल गोल फिरवायची त्याच्यात, हम्म. तर जमिनीत जायला नाही. नरम आहे जागा, कडक आहे, पाणी टाक. तर बाहेर आपलं बागेमध्ये काम चालू आहे. आज कुणालला सुट्टी आहे ना, त्याच्यामुळे कुणाल थोडीशी मदत करतोय कुणालच्या बाबांना. आत्ता कुणालच्या बाबा बाहेर गेलेत पुन्हा. आता ते काम बघा चालू झालं ना. आज आमच्याकडे विहिरीचं खोदकाम आहे ना चालू होतंय आणि JCB वगैरे आता गेलेलं आहे, त्याच्यामुळे ते आता बघायला गेलेले आहेत. काल बघा दाखवलं तुम्हाला व्हिडिओमध्ये तिथे. आता मी नाश्ता बनवायला घेतला आहे. त्यांना म्हटलं की तुम्ही ते करा, तोपर्यंत मी नाश्ता बनवते, कारण भूक लागली सगळ्यांना. रेसिपी काय तुमच्याही शेअर करत नाही आहे कारण खूप लेट झालं आहे. आता रेसिपी शूट करत झालं तर खूप वेळ जाईल. मगाशी पण बागेमध्ये कसं भरपूर काम केलं आम्ही लोकांनी, त्यामुळे जास्त जरा म्हणजे लेट पण झालं थोडंसं, आणि त्याच्यामुळेच मी रेसिपी म्हटलं नेक्स्ट टाईम तुमच्याशी शेअर करेन. तर कोबी आणला होता ना मंगळवारी मार्केटमध्ये, तुम्हाला दाखवली होती बघा भाजी. आमच्याकडे कोबीची भाजी खायचं म्हटलं का कंटाळा करतात, त्याच्यामुळे हे असे वेगवेगळे पदार्थ असे काय बनवलं की आवडीने खातात. तर कोबीचे पराठे बनवायला मी घेतलेले आता, म्हणजे त्याचा जो मसाला असतो ना तो मी तयार करायला सुरुवात केलेली आहे. चला, फक्त मी काय काय टाकलं ते तुम्हाला मी दाखवते पण आणि सांगते फक्त. पण छान असा हेल्दी असा नाश्ता आहे. म्हणजे आज कुणालची सुट्टी पण आहे, तर त्याच्या आवडीचं म्हटलं काहीतरी बनवूया. नाहीतर इतर वेळेस कसं असं बनवलं जात नाही. शनिवार असेल ना त्याची सुट्टी, त्याच वेळेला जास्त प्रयत्न असतो की असं चांगलं चांगलं काहीतरी चटपटीचं बनवायचं. तर हे बघा, हे सारण, त्याच्यामध्ये कोबी टाकलाय, बीट टाकलाय एक उकडलेला, आणि बटाटा असतो ना 2 बटाटे टाकलेले, त्यात कोथिंबीर, परत सर्व मसाले म्हणजे आलं लसूण मिरची हिरवा हे काय त्याला म्हणतात तिखट मसाला, चाट मसाला, गरम मसाला, आणि थोडी साखर, मीठ, आणि हे काय त्याला म्हणतात विसरले बघा, डोक्यातनं निघून गेले, लिंबाचा रस. आता हे सारण की नाही तयार झाले. कोबीला पाणी सुटतं ना, त्याच्यामुळे ते सगळं जरा असं शिजवून घेतलं हलकंसं. आता हे झालं, हे थंड होऊ दे. आता मी पीठ मळून घेते. इथे नारळ पण किसायचे मला, काल फोडून ठेवलेले आहेत.
पण काल काही वेळच नाही मिळाला, त्याच्यामुळे हे नारळ मला ना आता किसायचे, वाटप पण मध्ये काढायचे. तुम्हाला बीट दाखवते. हे जे बीट आहेत ना, काल संध्याकाळी उकडले होते, म्हणजे खाण्यासाठीच कुकर लावला होता. आता हे दुपारी जेवणाला होऊन जातील. हे झाकून ठेवते. तर थोडीशी तयारी मग केलेली आहे. कुणाच्या येईपर्यंत पटापट आहे ना आता नाश्ता बनवून घेते. मग बीट टाकलं त्याच्यामुळे रंग बघा ना किती छान आला आहे तो ना. हां तेच. हा काय कुणाला पण आला झालं बा. चला नाश्ता करायला. कुराड कशाला घेतलेली? पोरमाता घामाघूम झाला बा. अच्छा हां घामाघूम झाला. तर हात धुवू आणि पहिला खाऊन घे, बाकीचं सगळं राहू दे. चल चूल बा हे झाली, थांब जरा 1 मिनटं. हे बघा चूल पण विजली. हे एक काम करायला घेतलं ना का दुसरं असं होतं. मग पाणी तापलंय वाटतं. पाणी तापलंय. आधी राहू दे, चूल आता पेटवत नाही. आधी मला नाश्ता करून घेतो. का आलं चंटे पंटे बघा. ए झोपा, तुम्ही लोक झोपलेलात नाही रे दोघं जण. उठलात का? चला काही करा. हा दोघांचा कधीच खाऊन पिऊन झालेलं आहे. जा झोपा, जा झोपा जा. हे बघा आता हे असं ऊन येतं ना, त्याच्यामुळे त्यांना आता म्हणजे असं थंड वाटत नाही वातावरण. 2 दिवस जरी दोघं जण ना असे शिंकत होते. आता हे असं गरमीमध्ये बसले ना त्यांना चांगलं आहे. काय झालं अबू? बघा स्टाईल बघा झोपायची. लबाड आहेत ते दोघं जण. पाण्याच्या बॉटल भरायच्यात. ते JCB आलेत ना, त्यांना द्यायचं आहे पाणी. चांगलं झालं काय? त्यांना परत जायचं आहे नाश्ता करून कुणाच्या जेवण. त्यांना आता फोन केला तेव्हा ते आलेले आहेत घरी. तरी पण किती वाजले? 11 सव्वा 11 झाले ना. रोज आम्हाला लेट होतं, काय करणार. माणसं उभी आहेत ना. हां कामं चालू आहेत ना, करणार काय. तो पाईप आता घालायला लागेल थोड्या दिवसांनी तिथे. ते आता लाईटवाले येणार आहेत तेव्हा घालूया. आता येतील 8 दिवस 7-8 दिवसात येतील. कशाला येणार आहे? ही लाईन फिरवायला लागेल ना इकडे. कुठली लाईन? ही 3G हां ती इकडे फिरणार. आपल्या इथे आड्यामध्ये. आड्यामध्ये नाही, तिकडे जाणार. आड्यामध्ये पण पुढे होणार. तिकडे विहिरीला ती मोठी लाईन लागते ना, विहिरीला ती लाईन चालू होणार आता आपल्या इकडे. त्यासाठी ते येणार आणि तिथे आहे ना पॉल घालणार इथे विहिरीच्या इकडे. तेव्हा लावून घ्यायचं बंद असेल तेव्हा. तर आज बघा केसांना मी ओढणी बांधलेली आहे. केसांच्या सेफ्टीसाठी बांधले. इथे आता मी झाडलोट करते ना, कचरा खूप बागेमध्ये जमा झालेला आहे. मग अशी मी आहे ना इथे बसले होते गाडीमध्ये एडिटिंग करायला आणि सारखं लक्ष माझं इकडे जात होतं. आणि तो कचरा बघून बघून ते सारखं डोक्यातच शिरं होतं. बाग कचरा पडला आहे, बाग खराब झालं आहे, बागेमध्ये सगळं पालापाचोळा झाला आहे. त्याच्यामुळे ते काम झाल्यानंतर उठले मी आणि आता इथे झाडाला सुरुवात केली आहे. अजून थोडंसं बाकी आहे. आता मी जरा चहा प्यायला उठले होते, चहा प्यायला आता पुन्हा सुरुवात करते. कुणाल जेव्हा म्हटलं माचीस घेऊन या, तो कचरा लगेच ना जाळून टाकूया. खूप पातेरा पडतो हो, खूप पातेरा पडतो. आता तिकडं थोडंसं जरा बाकी आहे. अर्धा करून घेते ना, अर्धा आता उद्या सकाळी करेन मी, कारण आता रात्र होत आलेली आहे. मच्छर वगैरे चावायला की नाही सुरुवात होईल. तर चला मग ताईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.